सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर त्यांनी कारभाराशी तुलना केलेली होती. औरंगजेबाच्या काळातला कारभार आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळातला कारभार याची तुलना केलेली होती. आता मला कळत नाही की बीजेपीचे लोक आणि ती इतर सर्व लोक जे आहे ते कोणत्या द्वेषातून औरंगजेबाची तुलना देवेंद्र फडणवीसांसोबत करत आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी पाहिलं की एकनाथराव शिंदे विचारत होते की सपकाळांचे काही डोळे काढले का देवेंद्र फडणवीसांनी, काही जीप काढली का, काही चांबडी सोलली का. आता याच्यामध्ये कोण कोणाला औरंगजेब म्हणत आहे? मी एकनाथराव शिंदेला किंवा बीजेपीच्या कुठल्याही नेत्याला, प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल किंवा जे प्रदीप राजपूर पुरोहित आहेत ओरिसाचे खासदार बीजेपीचे, त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे मागच्या जन्मी मोदी होते. शब्द लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे मागच्या जन्मी मोदी होते. आणि याच्यापूर्वी सुद्धा एक लेखक आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना केली होती. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिटवायचा आहे? शिवेंद्रराजे म्हणत होते की काँग्रेसवाल्यांनी इतिहास खराब केला. अहो, तुम्ही गोळवलकर आणि सावरकरांच्या विचाराच्या मांडीत जाऊन बसलेले आहात. आणि त्यांनी काय म्हटलंय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल, ह्याचा इतिहास सुद्धा तुम्ही वाचून घ्या. मला माहित नाही अभयसिंग राजेंनी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की नाही सांगितल्या होत्या. पण एक गोष्ट मात्र याच्यामध्ये स्पष्टपणे पुढे येते की एकनाथराव शिंदे त्यांना मानणाऱ्या वर्गाला चिथावणी देत आहेत का की सपकाळांचे डोळे काढावे, जीभ काढावी, चांबडी सोलावी, अशा पद्धतीचं ते काही आवाहन करतात आहे का, इनडायरेक्टली चेतवत आहे का? प्रदीप राजपुरोहितवर कधी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे? कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, यांच्यावर कधी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे? आणि ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे भडकतील अशा पद्धतीचे, त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट्स जे आहे नितेश राणे मंत्रिपदावरून करतात, त्यांना कधी चाप दिलेला आहे का? त्यांच्यावर कधी राजद्रोहाचे गुन्हे दाखल करणार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहात? हा आमचा त्यांना प्रश्न आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नागपूर हे शहर हे भाऊबंदकीसाठी, धार्मिक भाऊबंदकीसाठी ओळखलं जातं. आम्ही आमच्या आयुष्यात कधीही दंगल पाहिलेली नाही. आणि जो खोटा अपप्रचार चालू आहे की हिंदू वस्ती मुस्लिम वस्ती, तसं महालमध्ये, अंचापुरीत, भालबदारपुऱ्यात नाही. तिथे सगळे मिळून मिसळून राहत आलेले आहे, सगळ्यांचे धंदे एक आहेत, चांगले संबंध आहेत एक दुसऱ्याशी. आणि ही दंगल जी घडलेली आहे याच्यावर माझं स्पष्ट म्हणणं एकच आहे, पोलीस त्याच्यावर एन्क्वायरी करतील. काय खोटं काय खरं ते समोर येईलच, ते काही लपून राहणार नाही आणि लोकांना माहिती आहे. पण दंगलींचा फायदा कोणाला होतो हे सुद्धा लोकांनी लक्षात घ्यावं. माझं आपल्या माध्यमातून नागपूरच्या सर्व जनतेला आव्हान आहे, आपण संत ताजुद्दीन बाबांचं 26सी असेल, उरूस असेल, जन्मदिवस असेल, किती चांगल्याने आपण सेलिब्रेट करतो. तिकडून मोठ्या राजबागमधनं मुस्लिम बांधव जे आहेत ते जुलूस घेऊन येतात, उरूस पूर्ण संदल येतो. इकडनं छोट्या राजबागमधनं हिंदू लोक संदल घेऊन येतात. जेव्हा रामनवमी असते तेव्हा रामाचा रथ जो आहे तो ज्या पोद्दारेश्वर मंदिरातून निघतो त्याच्या बाजूलाच मोमीनपुरा आहे, तिथले मुस्लिम बांधव येतात, स्वागत करतात. ते त्या रथाचा रथ जे आहे ते सोबत ओढू लागतात. असं एवढं चांगलं वातावरण असलेल्या नागपूरमध्ये सांप्रदायिक दंगल घडवण्याचा जे पाप झालेलं आहे ते पाप कोणी केलं हे काढणं गरजेचं आहे. जे कोणी याच्यासाठी जबाबदार असतील त्यांना पहिले धरलं पाहिजे. हे हिंदू मुस्लिम दंगल नाही, हे राजकीय षडयंत्र आहे. आणि ह्याचा छडा जो आहे तो लावून सत्य जे आहे ते लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आणि नागपूर हे कधीही सांप्रदायिक दंगलीचं ठिकाण नव्हतं आणि नसणार आहे, आणि कधी अशा दंगल्या होऊ पण देणार नाही आहे. मी तिथे माहिती घेतली, काही हिंदू घर आहेत, म्हणलं तुमच्या घरावर काही झालं का? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हे हिंदू मुस्लिम नाही, आमचं एकच घर आहे, इथे सगळे आजूबाजूला मुस्लिम घर आहेत, आमच्या घरावर काही झालं नाही, अशी सुद्धा माहिती आलेली आहे. मग हे कोण करत आहे याचा छडा पोलिसांनी लावला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, आपण गृहमंत्री असल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार पाहिले, आम्ही अहमदनगरच्या रस्त्यावर गोळीबार पाहिले, बीडचं प्रकरण आपल्यासमोर आहे. आणि आता पोलिसांवरच जर हल्ले होत असतील तर हे गृहमंत्री म्हणून आपलं अपयश आहे. आपण पहिले राजीनामा द्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि त्यांच्याच नागपुरात अशा प्रकारच्या घटना होत आहेत. इंटेलिजन्स फेल्युअर वाटतं, सरकारचं अपयश वाटतं, काय वाटतं? बिलकुल. सकाळी जे आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर रात्री संध्याकाळी जे हे भडकलेलं आहे, या वेळामध्ये काय करत होते? इंटेलिजन्स नव्हतं का? लोकल इंटेलिजन्स झोपलं होतं का? यांच्याकडे काही इनपुट्स नव्हते का?
हे सगळं थांबवता का आलं नाही? फक्त मी तुम्हाला सांगतो, एक रस्ता बीजेपीच्या ऑफिसकडून जिथे लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे तिथपासून गांधी गेटकडे येतो, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येतो. एक सक्करदऱ्याकडनं येतो, एक जो आहे तो चिटणवीस पार्ककडनं येतो, आणि एक कल्याणेश्वर मंदिराकडनं येतो. ह्या रस्त्याला ब्लॉक करून पोलिसांना हे अडवता आलं नाही. हे कोणीतरी मान्य करणार आहे का? ज्याला तो परिसर माहिती आहे, माझं बालपण गेलेलं आहे त्या परिसरामध्ये. आणि महत्वाची गोष्ट अशी की बाहेरून लोक येऊन दंगल झाली असं म्हणतात. आता खरं खोटं जे आहे ते पोलिसांच्या तपासामध्ये बाहेर येईलच. पण ह्या सगळ्या घटना घडतपर्यंत पोलिसांना काहीच माहीत नव्हतं, गृहमंत्र्यांना कुठलंच ब्रीफिंग नव्हतं. हे किती अनाकलनीय आहे. आणि ह्या घटना सातत्यानं होत आहेत. कधी आपण ऐकलं की देवेंद्र फडणवीसांनी निलेश राणेंना समज दिली आहे? कधी ऐकलं आपण असं? एकनाथराव शिंदेनी कधी राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोरटकर याच्या संदर्भामध्ये काही उपस्थित केलेला आहे, त्यांचा निषेध केलेला आहे, कधी पाहिला आपण? प्रदीप पुरोहित जे आहे त्याच्या संदर्भात त्याचे पुतळे जाळले का? त्याचे पुतळे नाही जाळले. कैलाश नागरे राज्य शासकीय कृषी पुरस्कार तो आत्महत्या करतो, हा मूळ प्रश्न आहे. सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, कांद्याला भाव मिळत नाही, हे खरे प्रश्न आहे. बेरोजगारी आहे, पेपरफुटी आहे, बेरोजगारांचे तांडेच्या तांडे रस्त्यावर आहेत. मूळ प्रश्न हे जे आहे, या प्रश्नांपासून, शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या प्रश्नांपासून दूर भटकवण्यासाठी कुठेतरी महाराष्ट्र पेटवला जात आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला माझा विनंती आहे की हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेला महाराष्ट्र आहे, हा गुन्ह्या गोविंदांना नांदणारा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा षडयंत्राला बळी पडू नका. आपण जर शांतता बाळगली तर हे षडयंत्रकारी जे आहे ते आपोआपच गळून पडतील. सर, स्थानिक जे बीजेपी नेते आहेत त्यांनी पोलिसांच्याच भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. पोलीस उशिरा पोहोचले, दिरंगाई दाखवली असा आरोप त्यांनी केला आणि जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या निलंबनाची देखील मागणी केली. ही घटना मध्य नागपूरमध्ये झाली. मध्य नागपूरमध्ये कोणत्या पक्षाचा आमदार आहे? प्रवीण दटके बीजेपीचे आमदार आहेत. तेच आरोप करतात आहे. मग ऍक्शन घ्या ना पोलिसांवर. आमदारांचं स्टेटमेंट हे टेस्टिमनी आहे ना. मग आमदारात जर असा आरोप करत असेल तर मग देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर कारवाई करावी, नाही तर मग आमदारावर कारवाई करावी, जर पोलिसांना ते दोष देत असतील तर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. हा तुमचा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स झाला. स्थानिक आमदार ते तिथेच राहतात, महालात आमदार आहेत ते, आणि ते जर असं म्हणत असेल की पोलीस उशिरा आले तर हाकेच्या अंतरावर कोतवाली पोलीस स्टेशन आहे हो. तिथेच डीसीबी बसतात, वरती खालती एसीबी बसतो, पीआय बसतो. हाकेच्या अंतरावर आहे. हाकेच्या अंतरावर नितीन गडकरींचं घर आहे आणि हाकेच्या अंतरावर माझा आजोळ पण आहे. त्यामुळे चांगलं माहिती आहे मला इथे काय आहे. मग हे का पोचलं नाही? मग प्रवीण दटके जे म्हणतात आहे आमदार, त्यांचं स्टेटमेंट लक्षात घेतलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे. तर 300-400 वर्षापासून औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे आणि आताच अचानक हा मुद्दा का वर काढला जातोय, त्याच्यावरून महाराष्ट्रात दंगली देखील समोर आलेल्या आहेत. का अचानक हा प्रश्न करून काढण्यात आला? काय वाटतं, कोण असेल? काय आता इंग्रजांनी 3,500-600 लाख काहीतरी कोटींनी देशाला फसवलेलं आहे, लूट केली आहे देशाची. पण त्यांचे पुतळे, त्यांच्या नावाचे रस्ते, त्याच्यामध्ये राष्ट्रपती राहतात त्या काळात बनलेल्या घरात, ते थोडी काढायचं आहे. ते काय फायदा थोडी आहे राजकारणाचा? काय फायदा त्याच्याने? सगळ्यात जास्त लूटमार तर त्यांनी केली. औरंगजेब क्रूर होते हे सगळ्यांना माहित आहे. मग तुम्हाला औरंगजेबाचा तुम्हाला राग होता तर मग तुम्ही त्या पद्धतीने आंदोलन करायला पाहिजे नव्हतं. तुम्ही जी असं म्हटलं जातं, काय खरं आहे काय खोटं आहे पोलिसांनी समोर आणावं, की ती जी चादर आहे ज्याच्यावर कलमा लिहिली असते, तर कोणत्या हिंदू धर्माचा व्यक्ती जो खऱ्या अर्थाने हिंदू धर्म मानतो तो कधीही हे मान्य करणार नाही की दुसऱ्या धर्माच्या पवित्र गोष्टींना अपमानित केलं पाहिजे, जाळलं पाहिजे. कोणीच मान्य करणार नाही हे. आता हे स्पष्ट समोर आणावं. हे झालं आहे का? झालं असेल तर त्यांना पण कडक शिक्षा झाली पाहिजे ज्या लोकांनी हे केलं.